नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आज या संडे स्पेशल ब्लॉगमध्ये. आज आम्ही निघालोय अष्टविनायकपैकी एक असलेले थेऊरच्या चिंतामणी महाराजांच्या दर्शनाला. तर रस्त्यानं ही नदी लागली आम्हाला. त्यानंतर आम्ही पोहोचलो थेऊर गावात. थेऊर गावामध्ये गेल्यानंतर आम्ही प्रसाद, श्रीफळ, मोदक आणि दुर्वा घेतल्या आणि आम्ही आलो गेटवर. मेन गेटवरून आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. बघितलं तर खूप दूरपर्यंत बारी लागलेली होती. बारीला लागल्यानंतर तुम्हाला हा लाकडी आणि कौलारू सभामंडप दिसतो, ज्यामध्ये गेल्यानंतर खूप थंड आणि मन प्रसन्न तुमचं होऊन जातं. खूप खूप लांब अशी ही बारी होती, कारण की आज संडे होता आणि मागे पौर्णिमा देखील होती. तर गाभाऱ्यामध्ये गेल्यानंतर भगवंताचं म्हणजे चिंतामणी महाराजांचं दर्शन घेतलं. बाहेर आलो, थोडेसे व्हिडिओ शूट केले आणि पुढे आल्यानंतर देवाशला हा मोठा घंटा दिसला, तो वाजवला आणि मंदिराच्या आवारात असलेल्या प्रत्येक भगवंताच्या मूर्तीसमोर त्याने डोकं टेकलं. त्यानंतर आम्ही घराच्या दिशेने निघालो. रस्त्यात सोमेश्वरची मिसळ खाल्ली. सोमेश्वरची मिसळ खाल्ल्यानंतर आम्ही पुढे आलो वाघोली गावामध्ये. तर वाघोली गावामध्ये आल्यानंतर वाघेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही मंदिरात प्रवेश केला. सुरुवातीला लागतात हे नंदी महाराज, भव्य दिव्य अशी त्यांची ही मूर्ती. त्यांचं दर्शन घेऊन आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. अति प्राचीन आणि भव्य दिव्य हे मंदिर. भगवंताच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर खूप मन प्रसन्न वाटलं. भगवंताचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही तिथल्या सभामंडपात थोड्या वेळ बसलो आणि बाहेर आलो. बाहेरून मंदिराचे फोटोज घेतले, थोडे फोटोज काढले. इथं बोटिंग पर्यटन पण आहे, ते तुम्ही करू शकता. पुढे आल्यानंतर देवाशने मंदिराच्या आवारात असलेल्या पादुकांचं दर्शन घेतलं आणि नंतर आम्ही निघालो घराच्या दिशेने. तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.